रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 7 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 66वा दिवस आहे आणि आम्ही आहोत कमलापती आश्रम बांद्राबानी या ठिकाणी. तर सकाळचे आता 7 वाजलेले आहेत. प्रचंड प्रमाणात थंडी वाढलेली आहे. थंडीत लवकर उठू वाटत नाही त्याच्यामुळे आणि स्नानही करू वाटत नाही. तर सगळं आवरलं, पूजापाठ स्नान, निघालेला आहोत आता पुढच्या मार्गाकडे. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. सकाळी झालेला आहे आता सूर्योदय आणि आम्ही थोडंसं शॉर्टकटने आलो. तर बाबाजींचं आश्रम ना तिकडे होतं थोडंसं लांब. तर बाबाजी आमच्यासाठी फिरून आलेले आहेत चाय प्रसादी घेऊन. आम्हाला ते आश्रम दिसलंच नाही तिकडचं. तर असा या साईडने फिरून होता. तर बाबाजी जे समोर आहेत बघा, किटली घेऊन चाललेली आहे चायची. तर आम्ही ह्या रस्त्याने न येता डायरेक्ट असं शॉर्टकटने शिरलो. तर बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हाक मारली होती, पण आम्हाला ती हाक आमच्यापर्यंत पोहोचली नाही. तर ते बघा पुढे येऊन थांबलेले आहेत बाबाजी. अर्धा किलोमीटर आलेत. म्हणजे ज्याला सेवा द्यायची तो कसाही देऊ शकतो. हे बघा चाय प्रसादी. तिकडनं मागून आलतो ना माती टाकलेली. नर्मदे हर. बहुत दूर से आए हो बाबा जी आप? हम तो ये बस्ती करेंगे वाला, मैं तो चला जाता हूँ वो रास्ते के। अच्छा, मुझे लगा उधर है आपका. बस बस बाबाजी, बस 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 बस. म्हणजे आपण एक्स्ट्रा आलोय का चालत? नाही नाही, जसं आपण हा वडवंडा वाटी वाचवला ना, तसं तो जो तिकडचा होता ना तो वाचवता आला असता असं. हा समोरच्या रस्त्याने. चाय लो ना. चाय नाही पिते बाबाजी. नर्मदे हर. झालेलं आहे सूर्यनारायणांचं दर्शन आणि पुढे आल्यानंतर इथे आहे नर्मदाद्वार. शहांगज चिचली गावाचं नाव आहे. तर आपण प्रवेश करतो आतमध्ये. शहांगज चिचली. शहांगज चिचलीमध्ये नर्मदा परिक्रमा सदावर सेवा आहे आणि परिक्रमावाल्यांना सकाळ सकाळी या ठिकाणी बालभोगची सेवा जी आहे ती दिली जात आहे. तर परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. मी बसलेला आहोत आतमध्ये बालभोग करण्यासाठी. तर समोर दिसत असेल तुम्हाला परिक्रमावास्यांना तुपाच्या वाती, चंदन, धूप, अगरबत्ती या ठिकाणी दरवर्षी सेवा देतात. आणि हे बाबा जे आहेत येणाऱ्या पुढच्या परिक्रमावासियांसाठी बालभोग तयार करून ठेवतात. तर बालभोगमध्ये देतात चिवडा, त्यानंतर चिक्की देतात. आता इथं बघा हा चिवडा आहे, हा पॅक बंद दिलेला आहे. आणि त्यानंतर नाही चिक्की नाही बाबाजी, बहुत हो गई. तर याच्यात आहे चिक्की दिलेली आहे बघा इथं अशी. ज्यांना पाहिजे अजून एक्स्ट्रा तेही देतात. नर्मदे हर. बालभोग केला आणि पुढे रस्त्याला लागलो. पुढे आल्यानंतर हा रस्ता कंटिन्यू न करता आम्ही उजव्या हाताने निघणार आहोत. जो तटाचा मार्ग आहे, म्हणजे मैयाच्या किनाऱ्याने जायचं आहे बनेटाला. इथे पण लिहिलेलं आहे बनेटा नर्मदा पथ मार्ग. नर्मदा परिक्रमावासी पैदल मार्ग. तर चला जाऊयात आपण पुढे. नर्मदे. थोडंसं पुढे आलो, आतमध्ये वळालो. तर या ठिकाणी परिक्रमावास्यांना अडवून चाय प्रसादीची सेवा देतात. तर परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे. पण बनेटा गाव जे आहे ते सोडलेलं आहे. पाठीमागे 2 किलोमीटरवरती बनेटा गाव होतं. त्यानंतर आपण पुढे आलो. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे लागलेला आहे सुडानिया गाव आणि पैदल परिक्रमा मार्ग.
तर चला आपण या मार्गाने जाणार आहोत. आम्ही आलेलो आहोत सुडानी या गावामध्ये. तर श्यामनगर आहे इथे आणि पुढे संत सेवा आश्रम आहे. तर आपण तिथे जाणार आहोत आता. 11:30 वाजलेले आहे आणि भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. पुढे मग आश्रम खूप लांब आहे, त्याच्यामुळे आता इथेच बघतो भोजन प्रसाद आहे का नाही. नसेल तर थोडा आराम करतो, पुढे मग निघून जातो. आम्ही आता आहोत हातनोरा या गावामध्ये. तर समोर 2 मार्ग आहेत, एक परिक्रमा मार्ग आणि एक आहे आश्रम मार्ग. त्या आश्रमाकडे आपण जाणार आहोत. तर नर्मदा मैयाच्याच किनारी हातनोरा गावातला आश्रम आहे, जे समोर झेंडे लावलेले आहे तिथे दिसत आहे. तर चला मी चाललेले आहे तिकडे. तर आश्रमात आम्ही पोहोचतोय. मैया आहे कडेला. नर्मदे हर. आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत. तर आश्रमाच्या आतला हा परिसर आहे. या ठिकाणी आसन लावलं, कपडे वाळायला घातले आणि आता भोजन प्रसादीसाठी जाते मी. नर्मदे हर. ज्ञानोबा तुकाराम. नर्मदे हर. भोजन प्रसादी झाली, पुरी खाल्ली, भात खाल्ला, पापड खाल्ला. त्यानंतर थोडीशी विश्रांती केली आणि आमचे गुरुबंधू कृष्णा महाराज यांची आज आमची गाठभेट झालेली आहे. तर आपण त्यांच्याशी परिचय करूयात. मध्ये हर. भोजन प्रसादी करून परिक्रमावासी बसलेले आहेत. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. माझं नाव कृष्णा निवृत्ती निकम तळपिंपरी, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर, महाराष्ट्रातून आलेलो आहे. परिक्रमा जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे उगनाम त्रिवेणीचा. जसं 3 तिथं लागतात, तशाच पद्धती इथे इच्छाशक्ती, शरीरशक्ती आणि मैयाजीचा आशीर्वाद या 3ही गोष्टी असेल तरच परिक्रमा आपली परिपूर्ण होऊ शकते, नाहीतर परिपूर्ण होत नाही. असं या परिक्रमेचं महत्त्व असं आहे की परिक्रमा म्हणजे क्रमाने आपण भगवंताचं, माईचं किंवा तुमचा जो काही गुरुनं जो काही तुम्हाला मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा घोष करीत चालणे याला म्हणतात परिक्रमा. आणि परिक्रमा ही ज्याने त्याने आपल्या शरीर प्रकृतीच्या पद्धतीने करावी एवढंच सगळ्याला विनंती करून सांगतो आणि आपली परिक्रमा पूर्ण करून घ्यावी. नर्मदे नर्मदे हर. काय नाही बाबा, वय किती तुमचं? माझं 52. आणि काय आतापर्यंत त्रास? कितवा दिवस आहे आजचा? आजचा 40वा दिवस आहे आमचा. मग 40व्या दिवसापर्यंत निघाल्यापासून काय त्रास? पाय काहीच त्रास नाही. 40 दिवस झाले. काहीच त्रास नाही आम्हाला. आणि माईचा आशीर्वाद असेल तर कुठलाही त्रास होणार नाही. कारण जरी माणसाची इच्छाशक्ती जर असेल तर कुठल्याही प्रकारचा त्रास जरी झाला तरी माणूस सहन करतो. तो माझे वॉल ट्रान्सफर झालेले आहेत तरीसुद्धा त्या माईच्या कृपेमुळं कुठलाही त्रास मला झालेला नाही. आता वजन घेता काही त्रास पुढे छातीला? काहीच नाही त्रास. नर्मदे नर्मदे कुठलाही त्रास नाही.
नर्मदे हर. नर्मदे काय मैयाने आतापर्यंत दिलेले अनुभव तर खूप सुंदर आहेत आणि जी चालण्याची शक्ती देत आहे मैया ती पण म्हणजे अशी खूप सुंदर प्रकारे देत आहे. कोणताच आतापर्यंत कोणताच काही त्रास नाही, काहीच नाही. अशीच मैयाने समोर चालण्यास वाटचाल दाखवावी आणि अशीच कायम शक्ती आमच्यासोबत राहू द्यावी अशी नर्मदा मैयाला मी विनंती करतो. नर्मदे नर्मदे. तर आम्ही भोजन प्रसादी केली आणि निघालेलो आहोत सगळे परिक्रमावासी पुढच्या मार्गाकडे. तर हे गाव आहे हातनोरा गाव. गाव सोडून गावाच्या बाहेर आलो तितक्यात एका बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे आणि परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर परिक्रमावासी बसलेले आहेत विश्रांती करण्यासाठी. वडाचं झाड आहे. नर्मदे हर. थोडा वेळ विश्रांती केली आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर जैतला जाण्यासाठी इथून लांब मार्ग होता पण शॉर्टकट मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग जैत. तर जाऊयात आपण जैतला. परिक्रमावासी निघालेले आहेत. कदाचित इथून मोठ्या गाड्या जात नसाव्यात. टू व्हीलर आणि परिक्रमावास्यांना जाण्यासाठीच रस्ता आहे हा. पुढे चालून आल्यानंतर या ठिकाणी एक पिंपळाचं झाड आहे आणि परिक्रमावासियांना या ठिकाणी चाय प्रसादीची सेवा जी आहे ती निशुल्क आहे. तर इथे कोणी नाही चाय प्रसादी देण्यासाठी. हे जे काय थर्माकोल का थर्मास म्हणतात जे आहे इथे बांधून ठेवलेलं आहे. ज्यांना कोणाला चाय पिवी वाटतं त्यांनी चाय प्रसादी घ्यायचं आणि प्यायचा. नर्मदे हर. चाय प्रसादी झाली आणि पुढे निघालो. एक अर्धा ते 1 किलोमीटर वरतीच जैत गाव आहे. नर्मदा मैयाच्या किनारी आहे. खूप मोठं आश्रम आणि मंदिर आहे. तर आलेलो आहोत आम्ही या जैत गावामध्ये. तर जातो आता आश्रमाकडे. तर कदाचित आता 4 वाजलेले आहेत. इथेच थांबून घेणार आहोत कारण की कपडे धुवायचे आहेत आणि 5 वाजता जर पुढे आम्ही आश्रमात गेलो 6 वाजतील आम्हाला पोचायला. मग कपडे धुणं होत नाही, त्यानंतर वाळतही नाही. मग जाणार आहोत आम्ही आता आश्रमातच. बघू, थांबतो तिथेच. हे आहे जैत गाव आणि जैत गावामध्ये या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे परिक्रमावास्यांना मार्ग समजावा म्हणून आणि आश्रमाचं नावही लिहिलेलं आहे. तर सरळ न जाता लेफ्ट साईडला जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. स्कूल छूट गया तुम्हारा. नर्मदे हर. नर्मदे. आल्यानंतर या बोळीच्या इथे मार्ग लिहिलेला आहे परिक्रमेचा मार्ग जैतला जाण्यासाठी. नर्मदे हर. तर आश्रमाकडे निघतोय आम्ही. हरी पांडुरंग. आम्ही आलेलो आहोत आश्रमामध्ये जे आहे महादेव मंदिर. तर इथे आश्रम आहे. अन्नक्षेत्र सदावर्त आहे. सदावर्त म्हणजे आपल्याला शिदा देणार, आपण बनवून खायचं. तर आश्रमाच्या समोरचा परिसर आहे. परिक्रमावास्यांनी या ठिकाणी आसन लावलेलं आहे आणि अजूनही इकडे हाईड रूम आहे. हे बघा. नर्मदे हर. हे बघा गौळ मावशी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर सदावर्त आहे. तर आपणच आपली भोजन प्रसादी बनवायची. आता 2 टीम पडलेल्या आहेत. इकडे आहे बेसन चपाती आणि इकडे काय बाबा आलूची भाजी आणि पोळी. नर्मदे हर. इकडे चपाती करण्याचं काम सुरू आहे. रुपाली मावशी चपाती करत आहे. त्यानंतर ललिता मावशी बघत आहे. तिकडे पोलीस काकाही बघत आहे.
खुश आहे आज चपात्या तेल लावून आहे तर. आई निरीक्षण करते, तिकडे ज्योतिमय्या बघतात, इकडे पाटील बाबा बघतायत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गवळण मावशी मस्तपैकी आनंदाने चपात्या भाजतात ते. इकडे काकी चपाती करतात आणि सुंदर असं उत्तम मऊ असं लुसलुशीत असं पीठ आपल्या गवारी मावशींनी मळलेलं आहे. बघा चपात्या कशा फुगतात. नर्मदे हर. दिगंबराय नमः शिवाय ओम नमः ग्रहाणां परमेश्वरा कालहर कंटकहर दुःखहर दारिद्र्यहर ओम नमः शिवाय 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 तो जो तू होता महारथी तो नहीं छोड़ता मुझन हत्ते कर्ण पे नहीं चलाता मान। इसलिए कर्ण अर्जुन से क्या कहते हैं कि तू क्या महारथी है, ये तुझको बचाने वाला तेरा सारथी है। तो क्या महारथी है तू, क्या महारथी
नर्मदे 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 हर हर नर्मदे हर उठे जान क्यों लोग यूं हमसे जला करते हैं जान क्यों लोग यूं हमसे जला करते हैं साथ चलते हैं गले लगते हैं पीठ पीछे से क्यों खंजर या करते वाह 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 हैं पीठ पीछे से क्यों खंजर दिया करते हैं जान क्यों लोग यूं हमसे जला करते हैं इस जमाने में जुल्म खाने में सबके सब झूठे हमसे क्यों रूठे जान क्यों लोग यूं हमसे जला करते हैं जान क्यों लोग जिंदगी के नाबीते घड़े राम भजले घड़ी दो घड़ी ए छूट जाए ना हो छूट जाए ना छूट जाए ना ए शुभ घड़ी राम भजले घड़ी दो घड़ी खेल खेलों में बचपन गया जोश में जिंदगानी गई अब बुढ़ापे में क्यों गिर गया व्यर्थ में जिंदगानी गई ए छूट जाए ना हो छूट जाए ना छूट जाए ना ए शुभ घड़ी राम भजले घड़ी दो घड़ी जिंदगी की ना बीते घड़ी राम भजले घड़ी दो घड़ी एक गठियालो गठरिया में एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में एक बात मेरे यारो एक बात मेरे यारो एक गठियालो गठरिया में एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में जब आएगा बुलावा कोई न साथ होगा
जब आएगा बुलावा कोई न साथ होगा, कर्मों के देख तेरे एक एक हिसाब होगा। जब आएगा बुलावा कोई न साथ होगा, कर्मों के देख तेरे एक एक हिसाब होगा। कर्मों के देख तेरे एक एक हिसाब होगा। चाहे रहो अटरिया में या नेक टपरिया में, एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक बात मेरे यारो एक गठियालो गठरिया में। एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। हर हर नर्मदे हर। खुशालगिरी गोस्वामी मेरा नाम है, ग्राम जैत का रहने वाला हूँ, शिव मंदिर का पुजारी हूँ। हर हर नर्मदे हर। जय श्री राम। आप पहले भी भजन गाते थे? जी, पहले भी भजन गाते पहले भजन गाते थे। प्रतियोगिताएं होती थी, 1 लाख की इनामी प्रतियोगिताएं होती थी, उसमें भजन गाने के लिए जाते थे हम लोग। अब भगवान की सेवा करते हैं, 4 जगह की आरती पूजन करते टाइम। अभी आपने बताया कि पहले दूरदर्शन पे। मैं वर्तमान में श्री राम कथा करता हूँ। हाँ। श्री राम कथा करता हूँ। 9 दिवसीय 9 रोज की श्री राम कथा करते हैं। जो भी भक्त श्रद्धालु कराते हैं तो हम वहाँ जाते हैं। हर हर नर्मदे नर्मदे हर। जय श्री राम। पंडितजींचं सुंदर असं भजन ऐकलं. सगळे परिक्रमावासी त्यांच्या भजनाने आज मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यानंतर आपली चपाती झालेली आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने. आणि इकडे गवारे मावशींनी मस्तपैकी काय केलं, हे भरीत, वांग्याचं भरीत केलेलं आहे चुलीवरचं. गवळण मावशी आहेत, पिठलं हटत आहेत आधी ना, ते काय करतात, बेसन. हा, इथं पाणी तोपर्यंत उकळत आहे. चुलीवरचा स्वयंपाक. नर्मदे आता हाटीव बेसन चालू आहे, जसं कुरड्याचं चिक करतं तसं टाईप. गवळण मावशी आहे, तिकडे गवारे मावशी आहेत, आणि तिकडं आपल्या शिल्पा मावशीने पातेलं धरले. पाणी टाका. शिका. झणझणीत चुलीवरचं बेसन झालंय, हाटीव बेसन. पाणी लागेल अजून. काका सगळं हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण नर्मदे हर. बेसन, चपाती, भरीत आणि इकडे आहे बटाट्याची भाजी. नर्मदे हर. आता भोजन प्रसादी झालेली आहे. भोजन प्रसादी नंतर आम्ही आता झोपतोय, कारण की वेळही झालेला आहे. 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत. उद्या सकाळी पुन्हा 4 वाजता उठायचे. थंड पाण्याने स्नान करून पूजापाठ करून 6 वाजता आम्हाला निघायचं आहे. तर मग अशी पंडितजींनी खूप सुंदर असं भजन गायलं. तर सगळे परिक्रमावासी जे आहे ते मंत्रमुग्ध झाले होते त्यांच्या भजनाने. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.